भारताचे प्रधानमंत्री आहेत, ते तुमचे आणि माझेही प्रधानमंत्री आहेत. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे त्यांना की त्यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत होणार किंवा ते करणार असा त्यांनी शब्द आपल्याला दिला तो त्यांनी पाळावा, एवढीच आमची मागणी आहे. आज सकाळी 6:30 वाजता सामील होण्यासाठी काही प्रस्ताव देण्यात आलेला आहे का? आदरणीय पवार साहेब, मी, जयंतराव, अनिल देशमुख साहेब, राजेश टोपे असतील किंवा पक्षामधले सगळेच ज्येष्ठ नेते असतील, आमच्यापैकी कोणालाही कुठलाही प्रस्ताव कुठल्याच पक्षातून आलेला नाही. आज सकाळी 6:30 वाजता सोनम वांगचुकचे मागच्या 21 दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत तुम्ही सुद्धा भेट घेतलेली. त्यांना थेट पोलिसांच्या तुकडीने येऊन घेऊन गेले, तिथल्या आंदोलकांना मारहाण झालेली आहे. हे धक्कादायक आहे खरं. अतिशय म्हणजे शांततेच्या पद्धतीने गेले अनेक दिवस सोनमजी जे आंदोलन करत आहेत आणि काय मागणी आहे ते काय स्वतःसाठी मागत नाही आहेत. नीटच्या परीक्षेत भ्रष्टाचार झाला, त्यातल्या पुढच्या पिढीचा ह्या राज्याच्या देशाच्या युवकांसाठी नीटची परीक्षा ज्या पद्धतीने घेतली जाते त्याच्यात भ्रष्टाचार झाला आहे असं लोक म्हणतात, असं समाजात ह्याच्याबद्दल चर्चा आहे. अशा मंत्र्यांना तुम्ही बदला, एवढीच मागणी आहे त्यांची. त्याच्यासाठी जर एखाद्या देशातला आंदोलन एक करत असेल एखादा नागरिक, तर सरकारने त्याला विचारूही नाही. कोणीतरी सरकारच्या, एवढं सरकार मायबाप सरकार येते, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. एक लोकशाही पद्धतीने एक नागरिक अतिशय इमानदारीने जर एखादं आंदोलन करत असेल तर इतकं संवेदनशील हे सरकार आहे की एका व्यक्तीने जाऊन आहे त्याला विचारपूस करायला, हे दुर्दैव आणि सशक्त लोकशाहीसाठी हे घातक आहे. हाँ जी, 22 जुलै संदर्भामध्ये दादांचा वाढदिवस आहे, काय आठवणी? बारामतीपासून मुंबईपर्यंत वाढदिवस साजरा केला जायचा दरवर्षी. जयंती साजरी करायची वेळ महाराष्ट्रावर आणि पक्षावर आली आहे, दोन्ही पक्षांवर कुटुंबियांना. नाही, हा काही राजकीय पक्ष नाही. हा आमच्यासाठी, आमच्या कुटुंबाला झालेली खूप मोठा आमच्यावर घात झाला आहे. खरं आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला आहे आणि अर्थातच माझे 6 भाऊ जे आहेत त्यातला एक भाऊ माझा आज नाही, ह्याचं दुःख तर आयुष्यभरच राहणार आहे. आणि ज्या पद्धतीने दादाचा ॲक्सिडेंट झाला, मला स्वतःलाच त्या म्हणजे विषयावर क्लोजरच ज्याला आपण म्हणतो येत नाही, कारण का मी दादाला गेलेलं पाहिलंच नाही. म्हणजे ते म्हणले हा दादा म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा, कशावरनं तो माझा दादा होता. आणि त्याच्यामुळे हे दुःख हे आयुष्यभरच आमच्या कुटुंबावर राहीलच. आणि 22 जुलैला दादा नाही ही खंत आयुष्यभर. आणि काय आम्ही 22 जुलै नाही, दादाची आठवण सगळ्यांना रोजच येते, काही ना काही आम्ही भेटलो की काही बोलणं झालं की. त्यामुळे एक काय 22 जुलै काय आमच्यासाठी हा एक दिवस नाही, 5 महिने दादाला जाऊन झालेत. आता कुठेतरी आम्ही एकामेकाचे हात धरत एकामेकाला सावरतोय. ऐसी खबर है कि एनसीपी आपके पास क्या कोई ऐसा प्रपोजल है कि आप एनडीए में एनसीपी अजित पवार दादा की पार्टी के साथ मर्जर होकर आए और मर्जर की बात नहीं बनी तो फिर आप अलग से अपने पार्टी के तहत एनडीए में आए, इस बात में कितनी सच्चाई है? ये प्रस्ताव किसने किसको दिया यही मुझे पता नहीं. एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी को कोई भी प्रस्ताव कहीं से भी नहीं आया, न कांग्रेस से आया है, न बीजेपी से आया है, न किसी से आया है. तो ये प्रस्ताव की बातें कहाँ से आ रही है या आपके सूत्र कौन है मुझे पता नहीं, लेकिन हमारी पार्टी में किसी ने भी कांटेक्ट, न कांग्रेस ने कांटेक्ट किया है, न बीजेपी ने किया है, न एनडीए के किसी मित्र पक्ष ने. मर्जर की शर्तें और मर्जर के लिए बातचीत अगर प्रस्ताव ही नहीं आया तो मर्जर का सवाल ही कहाँ आता है. तो अलग से भी अगर जाने की कोई संभावना, उसको भी लेकिन प्रस्ताव ही नहीं आया है किसी से भी, भारतीय जनता पार्टी या एनडीए या कांग्रेस, किसी ने भी हमें कांटेक्ट नहीं किया है. लेकिन ये बात बताई जा रही है कि आपकी जो पार्टी है उसके सांसद विधायक जो है उनके ऊपर काफी दबाव है या वो दबाव बना रहे हैं कि हमें सत्ता के साथ जाना चाहिए, आपको केंद्र में, फिर आपके कुछ दो जो सहयोगी महाराष्ट्र में उनको राज्य में स्थान दिया जाएगा, सत्ता के साथ जाएंगे. ये सारी बातें मैं आपसे ही सुन रही हूँ. हमारे यहाँ तो दबाव वाला कोई है ही नहीं.
आइस वाला कोई नहीं है, ना इनकम टैक्स ना CBID, तो दबाव का सवाल ही नहीं आता। नहीं, सांसद और विधायक भी दबाव बना रहे हैं कि हम सत्ता के साथ जाना चाहिए, तभी पार्टी को फायदा भी होगा। हम 8 सांसद हैं, हम हर हफ्ते किसी न किसी काम से हमेशा मिलते रहते हैं। आदरणीय पवार साहब से मिलते हैं, अब मेरी तो विस्तार से लगातार सबसे बात होती रहती है। मुझे हमारे एक भी सांसद ने नहीं कहा है या विधायक ने नहीं कहा है कि कुछ अलग करना है। सब अपने जहाँ हैं हम खुश हैं। ताई, जिस तरह से सोनू वांगचुक इनको आज सुबह वहाँ से हटाया गया, अस्पताल में दाखिल कराया गया, देश भर से प्रतिक्रिया उमड़ रही है, आपकी पार्टी से भी बड़े पवार साहब ने इस पर प्रतिक्रिया दी है, आपको क्या, आपकी क्या इस पर विचार है? ये जो है वो बहुत गैर जिम्मेदारी चीज़ हुई है और ये संविधान के खिलाफ है। अगर कोई आंदोलन करना चाहते और वो बहुत शांतिपूर्वक आंदोलन कर रहे थे, तो जिस तरह से उन्हें अस्पताल लेके गया वो पूरी तरह से गलत है। ठीक, थैंक यू।